नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय भेंडी मिस्टरांच्या डब्यासाठी। मी आज हीच भाजी केली कारण उशिरा उठले, त्याच्यामुळे ही माझी भाजी ना पटकन होते आणि वेळ लागत नाही। सो लोखंडाच्या कढईमध्ये आपण लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि हळद टाकून घेतली आहे। तर आपण आज बनवतोय भेंडी। तर माझी भेंडी बिलकुल चिकट होत नाही, तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा, तर तुमची भेंडी देखील चिटकणार नाही। म्हणूनच आपण हा रेसिपी आपण शेअर करतोय की जे लोक नवीन आहेत त्यांना भेंडी करता येत नाहीत म्हणून ते करत नाहीत कारण की चिकट होते, पण या पद्धतीने केलं तर बिलकुल होणार नाही, याची मी गॅरंटी घेते। सो तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हां, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर डेली ब्लॉग, मिनी ब्लॉग आणि माझ्या मुलीचे छोटे छोटे शॉर्ट टाकत असतात, त्याला देखील तुम्ही लाईक करत जा। आणि आता भेंडी आपण तेलामध्ये टाकून छान परतली आहे, तर त्या तेलाचं कोटिंग बघा भेंडीला इतकं छान आलं ना की मस्तच। त्याच्यानंतर मग आपण मीठ टाकायचं आणि 10 मिनटं आपली भेंडी आपण तशीच परतायला ठेवणार आहोत तेलामध्ये, जेणेकरून ह्या तेलाचा पूर्ण फ्लेवर आपल्या भेंडीमध्ये उतरेल। सो तुम्ही पण नक्की ट्राय करा। खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ऑप्शन आहे टिफिनसाठी, तुम्ही देखील हा नक्की ट्राय करा। आणि तुमची भेंडी कशी झाली ती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझी तर झाली आहे छान। तर आपली भेंडी आता झाकून ठेवून त्याला वाफ देणार आहोत। त्याच्यानंतर वाफ दिल्यानंतर मग दाण्याचा कूट टाकून आपली भेंडी रेडी आहे। मस्त असं कोथिंबीरचं गार्निश करतेच मी, तुम्हाला तर माहिती आहे, जे लोक माझे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच असेल। तर छान गार्निश केल्यानंतर माझी भेंडी तयार आहे। बाय गाईज, टेक केअर।